टप्पूचे पप्पा किती वेळ? चहा तयार आहे. हो आलो. अरे दया, हा? या शर्टावर काळे डाग लागले होते ना? हा. मग डाग कुठे गेले? निघाले? अरे असे कसे निघाले? दोनदा तू शर्ट लॉन्ड्रीला दिलं होतं तरी पण डाग नव्हते निघाले. अचानक कसे निघाले? कोणी केली ही कमाल? ही कमाल तुमच्या नातेवाईकाने केलीये. तू? अरे मी तर तुमची बायको आहे. तर मग? अरे विचार करा, तुमचे खूपच खास आहेत. बबिताजी? कोण? बोला. नाही. अच्छा चला, मी तुम्हाला आणखी एक संकेत देते. ज्यांच्या आठवणीने तुमचे हात आदराने जोडले जातात. त्यांच्या आठवणीने माझे हात आदराने जोडले जातात. बापूजीने कपडे धुतले. अरे नाही बापूजी नाही, माझी आई म्हणजे तुमची सासूबाई. तू अहमदाबादला पाठवलेले शर्ट? नाही, शर्ट अहमदाबादला पाठवला नव्हता, पण अहमदाबाद वरून फोन करून आईने डाग काढण्याचा मस्त घरगुती उपाय सांगितला. आईने मला सांगितलं की दया डाग रॉकेलने धु, मग हट्टीतला हट्टी डाग असेल ना तर तो पण निघून जाईल. आणि टप्पूचे पप्पा तुमचा विश्वास नाही बसणार, मी डाग रॉकेलने धुतले आणि डाग गायब झाले. हे बघा. तू हे शर्ट रॉकेलने धुतलं? अरे रे. तुम्हाला रॉकेलचा वास येतोय का? हो. अरे येऊच शकत नाही, हा तुमचा भ्रम आहे. कारण डागाला रॉकेल मध्ये धुतल्यानंतर मी 2 वेळा शर्टाला सुगंधित वॉशिंग पावडरने धुतलाय. तर आता तुम्हाला रॉकेलचा वास नाही तर सुगंधित वास येत असेल. येतोय ना? बघा जरा. सुगंध येतो. हा वाह, आईने चांगला नुस्खा सांगितला. आई तर आई आहे. असे तर खूप उपाय आहेत आईकडे. जसे की समजा की घरात खूप काळ्या मुंग्या झाल्या आहेत ना, तर त्यांना पळवण्यासाठी ना असं पीठ टाकून ठेवायचं, त्या खातील आणि जातील. आणि समजा की डाळीमध्ये खूप मीठ पडलंय तर एक अख्खी सुपारी डाळीच्या आतमध्ये टाकायची आणि त्याने काय होतं की सुपारी एक्स्ट्रा मीठ असतं ना ते खेचून घेतं, बरोबर. आणि अजून समजा की घरामध्ये खूप जाळे झालेले आहेत तर एक झाडू घ्यायचा आणि त्याला नवऱ्याच्या हातात देऊन टाकायचा. हा शेवटचा नुस्खा आईने सांगितलं की तुझा आहे? माझा आहे. तुम्ही ना खूप हुशार आहात. बरोबर पकडलं तुम्ही मला. लबाड. खूप हुशार झाली आहे आजकाल. मग काय खबर आहे? आई हल्ली कुठे आहे? माहित नाही. म्हणजे आईचा काही एका ठिकाणी मुक्काम कुठे असतो. ती तर समाजसेवेच्या कामासाठी गावगाव आणि शहरात फिरत असते ना. बरं झालं मुंबईचा नंबर नाही लागला. काय? तुम्ही आता काही बोललात ना, मुंबई नंबर? मी ते म्हणत होतो की आई आतापर्यंत कधी समाजसेवा करायला मुंबईला नाही आली. तसे टप्पूचे पप्पा आयडिया चांगली आहे. मी आईला फोन करून सांगते की आई तू समाजसेवेच्या कामासाठी मुंबईला ये. तर त्याने काय होईल की एका वेळेस 2 कामं होतील, की समाजसेवेची समाजसेवा होईल आणि माझी आईशी भेट पण होईल. हो, तर आई मुंबईला आली तर आपल्याला बघता येईल आई दिसते कशी. तुम्ही तर असं म्हणताय की तुम्ही आईला कधी बघितलंच नाही. हा, ते तर 2दाच बघितलं, ते पण आलटून पालटून. एक तर आपल्या लग्नात आणि एकदा टप्पू लहान असताना हॅपी बर्थडे मध्ये तेव्हा. त्याला पण किती वर्ष झाले. खरं तर मी विसरलोय की आई कशी दिसते. अच्छा, तर आता तर मला आईला मुंबईला बोलवावंच लागेल. आईला सांगावं लागेल की तुझे जावई बापू तुझी खूप आठवण काढतायत. ते म्हणतात की ते तर विसरूनच गेले की तू कशी दिसतेस. तर आई तू प्लीज लवकरच मुंबईला ये आणि तुझ्या जावई बापूची स्मरणशक्ती परत आणण्याची समाजसेवा कर. करू फोन करू ना आईला? अरे बाबा, राहू दे ना, तिकडे बिजी असणार समाजसेवेच्या कामामध्ये. राहू दे,
त्यांना त्रास नको देऊ. तुम्ही आईला घाबरताय? ए, कोण घाबरताय? कोणी नाही घाबरत. तर मग आईला येऊ द्या. हो तर येताय तर येऊ द्या. घाबरताय कोण? कोणी नाही घाबरत आहे. अच्छा, तर मग मी आईला फोन करते. अरे यार थांब ना, तुला आईला फोन करायची एवढी काय घाई आहे? आरामात शांती 3-4 दिवसानंतर कर ना, आताच काय आहे? चल मी दुकानात जातो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हुशारी मारण्यासाठी दयाला बोललो तर येऊ दे आई येते तर. इथे कोणी घाबरत नाही, पण खरोखर तर भीती वाटते. कारण सुंदर प्रॉब्लेमच्या समुद्र आहे, तर ती त्याची आई आहे. आणि ती जर खरंच आली तर नक्की सुनामीच येईल. नाही बाबा, नाही आली तर बरं होईल. हाय मैं मर जाऊं. ओहो, असं वाटतंय की सोसायटी कंपाऊंड मध्ये कोमल कमळ उमजलंय. कोमल. काय जेठा भाऊ, हं? तुम्ही मला बोलवलत? नाही. तुम्ही आताच म्हणालात ना कोमल. अच्छा ते नाही, मी तुम्हाला नाही बोललो कोमल वहिनी. मी ते हे म्हणत होतो की आज खूप कोमल ऊन आहे. किती कोमल ऊन आहे असं. ओह अच्छा, असं आहे. हो, आणि तसं पण मला तुम्हाला बोलवायचं असेल तर कोमल वहिनी म्हणून बोलणार ना. असं कसं बोलणार मी तुम्हाला? बरोबर आहे, म्हणून मी विचारत होते आज तुम्हाला झालंय तरी काय. सॉरी. सॉरी. बाय.